शासनाकडून घरगुती वापरासाठी अनुदानित दरात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या LPG गॅस सिलेंडरचा वापर अनेक हॉटेल, खानावळ, चहाचे स्टॉल आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रामध्ये सर्रासपणे होत असल्याचे चित्र समोर येत आहे। व्यावसायिक वापरासाठी स्वतंत्र व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध असतानाही काही व्यावसायिक आर्थिक फायद्यासाठी घरगुती सिलेंडरचा वापर करत असल्याने शासनाच्या महसूल विभागाला फटका बसत आहे। सिन्नर शहर तसेच ग्रामीण भागातही अनेक खाद्य व्यवसायांमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर उघडपणाने होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत घरगुती सिलेंडरपेक्षा अधिक असल्यामुळे काही व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करून घरगुती सिलेंडरचा वापर करत आहेत। यामुळे सामान्य ग्राहकांसाठी असलेल्या योजनेचा गैरवापर होत आहे। या प्रकाराकडे प्रशासन आणि पुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। संबंधित विभागाकडून नियमित तपासणी व कारवाई होत नसल्याने नियमभंग करणाऱ्यांचे फावले असल्याचे दिसून येत आहे। दरम्यान घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे। तरी अनेक ठिकाणी हा प्रकार सुरूच असल्याने पुरवठा विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। सर्वसामान्य ग्राहकाला सुमारे 21 दिवसानंतर सिलेंडर मिळत आहे। त्यातही बुकिंग करून OTP नंबर मिळाल्यानंतर 7 दिवसात सिलेंडर मिळत आहे। म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांना 1 महिन्यानंतर गॅस सिलेंडर मिळत असेल तर व्यावसायिकांना दररोज या घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध होतात कसे असा प्रश्न उभा राहतोय। त्यात काही व्यावसायिकांना तर दररोज 2 ते 3 गॅस सिलेंडरची आवश्यकता असते, त्यांना अगदी सहजपणे उपलब्ध होतात तरी कसे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे। त्यात सिलेंडर वितरक जे जादा दराने म्हणजेच एका सिलेंडरची किंमत जवळजवळ 3000 पर्यंत वसूल करीत असून यातून देखील मोठा भ्रष्टाचार उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। असे असताना देखील पुरवठा विभाग मूग गिळून गप्प का? तहसीलच्या बाहेर खाऊगल्ली तयार आहे, तेथेही सर्रास घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक करत असतानाही एकही कारवाई आजपर्यंत झाली नाही म्हणजे पाणी कुठेतरी मुरतंय तसेच म्हणावे लागेल किंवा पुरवठा विभाग व व्यावसायिक यांच्यात आर्थिक व्यवहार तर झाला नसेल ना। यातून शासनाला नव्हे तर कर्मचाऱ्याच्या तिजोरीत काळा पैसा जात नसेल का असा सवाल देखील आता सर्वसामान्य जनता विचारत आहे। गॅस सिलेंडरचा गैरवापर रोखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अन्यथा अशा प्रकारामुळे शासनाच्या योजनांचा उद्देशच धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। SN न्यूजसाठी विजय शितोळे।